भीम, तू काळजी करू नकोस. कोर्ट कोणतीच शिक्षा सुनावणार नाही. असा कसा कोणता निर्णय देईल? ही मशाल आम्ही तुझ्या विजयाच्या अपेक्षेने पेटवलेली आहे आणि ही मशाल तोपर्यंत पेटत राहील जोपर्यंत तू जिंकणार नाहीस. अरे हे सर्व ह्या तिघांच्यामुळेच झालंय. या तिघांनीच खोटा जबाब दिला होता. नाही तर कोर्टात हे सिद्धच झालं नसतं की जिजाबाईंचा सगळे छळ करतात. मनोहर, कोटवाले आहेत आम्ही, जरा इज्जतनी बोलायचं. हितेश भाऊ, ही मशाल बघतोयस ना? ही मशाल तुम्हा तिघांचे कोट जाळण्यासाठीच आहे. हे काय बोलताय तुम्ही काका? नाही भीमराव, आज आम्हाला थांबवू नकोस. आज तर यांचे कोट जाळणारच. अच्छा, काय हिम्मत, दाखव बरं जाळून. पण काका हो. नाही भीम, आज नाही. आज यांनाच बघू देते. पण आजी आहो, ते चुकीचं करताय. नाही काका, हे चुकीचे आहे, असं नका करू. जरा थांब, आज पहिल्यांदा हे बरोबर करत आहेत, करू दे त्यांना. अरे लक्ष्मी, करुणा, नाही, नका थांबू. मनोहर, नंदू, थांबा, नका करू. नाही आत्या, करू दे त्यांना. नाही. लोकांची हिंमत खूप वाढली आहे आत्या. अरे काय झालं आता? तुमची हिम्मत नाही वाढत आहे? अरे हात का कापतात तुझे? लावा. अरे आम्ही छाती ठोक परे भीमराव आता विरोध करतोय. तुम्हाला त्याची साथ बी द्यायला जमत नाहीये? दलिया आजी, मी एकदा तरी. नाही भीम, तुला माझी शपथ आहे. आज नाही, आज यांनाच करू दे. आग लावणार? माझ्या कोटाला आग लावणार? हिम्मत आहे? हो आहे हिम्मत. अहो हितेश भाऊ, तो भ्या लागलाय आपल्याला आग लागल म्हणून. सोपं करूयात ना. चला कोट काढा. का बरं भडकवताय? लक्ष्मी, नाही. आता लाव, लाव आग. अरे लाव ना. अरे लावून दाखव आग. अरे लाव. आहे हिम्मत, लाव आग. अरे लाव. अहो काका, हे सगळं नका करू. अरे लाव. अरे लाव. लाव लाव. मनोहर भाऊ, आज पेटवूनच टाकूया तिघांच्या कोटाला. हे लोक आपल्याला स्वतःला महान समजतात ना. दीड दमडीचे विचार करणारे आपली किंमत लावणार आहेत. लावा मनोहर भाऊ तुम्ही आग. बरोबर बोलतोस नंदू, आज तर या तिघांचे कोट जळणारच. तू माझा कोट जाळलास, आता मी तुला सोडणार नाही. आता तर फक्त तुमचे कोट जळलेत. जर पुढे आलात तर या मशालेने तुम्हा तिघांना जाळून टाकू. भीमराव, तुझ्या बाजूने या दोघांनी आमचे कोट जाळले आणि हे सर्व तुझ्या डोळ्यासमोर झालं आहे. आम्हाला न्याय दे. खूप न्यायाच्या गोष्टी करतोस ना हितेश भाऊ. भीम तुम्हा सगळ्यांच्या अशा नाटकांना सुधरवत नाही बसणार आहे. भीम, आतमध्ये जा. आणि हो हितेश भाऊ, लिखित स्वरूपात खोटी गवाही देणं ही तुमची मर्जी होती आणि तुमचे हे कोट जाळणं मनोहरची मर्जी होती.
म्हणून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो एकमेकांमध्येच करा. कळलं असेलच तुम्हाला. रामजी भाऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. या तिघांसाठी आम्ही पुरेसे आहोत. बाबा जेवण करायला नाही म्हणतायत. कसं जेवायला द्यायचं? काही अर्थच नाहीये. नाही जेवणार ते. आतूनच खूप खोलवर जखम झालीये त्यांना. आपल्याच पत्नीला कोर्टामध्ये आपल्याच विरोधात बघणं, आणि ते देखील खोट्या केसमध्ये, कोणत्याही व्यक्तीला आतून कमकुवत बनवेल. बाबा देखील कमकुवत झालेत. जिजाबाई तुमची पत्नी आहे ना? मी त्यांचा वकील आहे. त्यांनी तुमच्यावर केस केली आहे. सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होईल. हो, सगळ्यांना शिक्षा देखील मिळणार. जजनी माणुसकीला धरून निर्णय दिला हाय. उद्यापर्यंतचा येळ हाय तुमच्याकडं, नाहीतर परवा माझ्या समध्या परिवाराला शिक्षा सुनावली जाईल. जिजाबाई, मला जगायचंय, पण तुझी अट मान्य करून किंवा कोर्टाचा आदेश मान्य करून जगू नाही शकणार. तुम्हासनी निर्णय घ्यावाच लागल. तुमच्याकडं आज आणि उद्याचाच वेळ आहे. जिजाबाई, तुला कसं सांगू की कोर्टात असं माझ्या विरुद्ध उभं राहणं मी सहन नाही करू शकणार. तेव्हापासनं डोसकं दुखतंय आणि त्याचा त्रास माझ्या हृदयात होतोय. आता तर दोनच पर्याय उरतात. एक तर हा बाबांनी आईंचं म्हणणं ऐकावं, नाहीतर आईंनी स्वतःची केस मागे घ्यावी. पण आई कधीच ही केस परत नाही घेणार. आणि अवघड मुद्दा हाय की उद्यापर्यंतचीच वेळ आहे. इतक्या वर्षामध्ये मी जे सहन केले ते मी कधीच नाही विसरणार. पण माझीच इच्छा आहे की त्याच वेदना तुम्ही बी अनुभव्यात. आणि आता मला असं बी वाटतं की तुमच्या घरच्यांना ते दुःख व्हायला नको, या भीतीने तुम्ही माझ्या सर्व गोष्टी ऐकाल. तुम्हाला माझं ऐकावंच लागल. घरातले तुम्हाला समजावतीलच. माझी पोरं, माझं कुटुंब हा त्रास नाही ऐकणार. हा माझा त्रास आहे, मीच सहन करणार.
तुम्हाला माझ्या अशा वागण्याचा राग येत असेल, त्रास पण होत असेल, पण मला बी खूप त्रास होतो, राग येतो. कोणती भी बायको कायदा आणि धमकीचा मार्ग असाच नाही निवडत. पण तुम्ही मला कधी समजून घेतलंच नाही. फक्त जर समजून घेतलं असतं तर. पण काही हरकत नाही, आता समजेल त्याला. जेव्हा तू केस ही जिंकशील जिजाबाई, तेव्हा समजेल रामजी आणि त्याच्या मुलाला. एक सेवानिवृत्त सुभेदार होऊन सुद्धा तो आपल्या पत्नीला समजू शकला नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ती. शी. कदाचित रामजी समजदार असता. ठीक आहे, आता जी गोष्ट शक्यच नाही आहे जिजाबाई, त्या विषयात आता कायच बोलायचं राहिलं. जेवण करून घ्या. आणि जेवण झाल्यानंतर उद्याची तयारी करा. जोशीजी, मी काही वेडी नाहीये, सगळं समजतं मला. आणि हे बी समजत आहे की जी लोक तुमच्यासाठी किड्यांसारखी आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही जेवण का घेऊन आलात. आणि माझ्या जिंकण्यासाठी तुम्ही सर्वजण माझ्या इतकेच उतावळे का आहात. आणि वकील साहेब, जर माझ्या घरात भीम नसताना तर माझं नशीब मला या वळणावर घेऊन आलं नसतं. आणि नाही मी माझ्याच नवऱ्याची दुश्मन बनली असती. भीमरावच्या कारणाने कोणाच्या तोंडी लगावं लागतंय. ही जिजाबाई गल्ले बोळामध्ये झाडू लावत असते. आणि आताच मला ऐकवून निघून गेली. खरंच बोलतात, गरज पडते तेव्हा गध्याला सुद्धा बाप बनवावं लागतं. भीमरावने या चाळीमध्ये स्वतःचं बस्तान बसवलंय. जर तो भीमराव आणि रामजी या सगळ्यात फसले नसते तर इथेच या खालच्या जातीच्या स्त्रीला इथेच तिची कुवत दाखवली असते मी. संकट दिसतंय नरोत्तम जोशी. संकट. कसलं संकट? भीमराव नावाचं संकट. जर त्याला वेळीच थांबवलं गेलं नाही तर हा मुलगा एक दिवस नायक नाही, महानायक बनेल. नाही, खलनायक म्हणायचंय तुम्हाला वकील साहेब. शब्दांचा नीट वापर करा तुम्ही. नरोत्तम जोशी, मी महानायकच बोलतोय. हे जिजाबाई सारख्या बायका मोठ्या जातीच्या लोकांना उत्तर देताना मी आयुष्यात कधी नाही पाहिलं. का? कारण जी जिजाबाई भीमचा राग करते त्या जिजाबाईवर भीमचा असर पडत चाललाय. जेव्हा कधी एका व्यक्तीच्या विचारांचा असर
दुश्मनांवर पडायला लागतो तेव्हा तो व्यक्ती फक्त नायक नाही, महानायक बनेल. भीती वाटते. घाबरल्यासारखं वाटतंय का वकील साहेब? हेच भित्रेपणाचे लक्षण आहेत. काही हरकत नाही, आम्ही एखादा दुसरा वकील शोधू. तसही नरोत्तम जोशीकडे पैशांची काहीही कमी नाहीये. जोशीजी, नाही मी घाबरत आहे आणि नाही मी पळपुट आहे. मी एक वकील आहे आणि केस मीच लढणार आणि जिंकणार सुद्धा. तर मग लढा आणि जिंका. शुभरात्र. ऐका चाळवाल्यांनो, आता दोनच पर्याय उरले आहेत. एक तर मूल दत्तक घ्यावं किंवा सगळे जेलमध्ये जायला तयार राहा. मला तर वाटतंय सगळे जेलमध्येच जातील, कारण रामजी कधी कोणाचं ऐकतच नाही. तर आता काय ऐकणार आहे? अगदी बरोबर बोलला तू जनार्दन. आता जिजाबाई तर माग हटण्यातली नाही आणि रामजी तर कोणाचं म्हणणं ऐकणार नाही. म्हणून या समध्यांचं तर जेलात जाणं नक्की आहे. आपण ह्याच दिवसाची वाट बघत होतो ना. ए जनार्दन, गप्पा बसा तुम्ही तिघे. संधी मिळाली नाही की सुरू होता तुम्ही. रामजी आणि त्यांच्या परिवाराबद्दल बोलायला लागता. गप्पा बसा. आनंद, बाळा, लक्ष्मी, तुम्ही तिघे जाऊन आपल्या बाबांना समजवत का नाही की ते हट्ट करायला नको, नाहीतर खूप चुकीचं होईल पोरी. बाबा आमची गोष्ट ऐकतात कुठे? आता जे होईल ते होईल. आता दली अम्मा फक्त थांबावं लागेल. काय होणार पुढे? बाबा काय झालं तुम्हाला? बाबा, रामजी भाऊ, बाबा बाबा काय होतंय तुम्हाला? बाबा, दादा, काय झालं? बाबा, बाबा बाबा सांगा ना. बाबा, काय होतंय दादा, तुम्हाला? बाबा दादा काय होतंय? काय होतंय? दादा, काय झालं? बाबा, काय झालं सांगा. काही नाही, काही नाही. का काही नाही बाबा? हा बाबा, बघा हे बघा, खोटं नका बोलू. तुमच्या चेहऱ्यावरनं सरळ सरळ कळतंय की तुम्ही खूप दुविधामध्ये आहात बाबा. मी बोललो ना, मला काही नाही झालंय, मी ठीक आहे. मग तुम्ही असे खाली बसून काय करतायत बाबा? सांगा ना बाबा, काय झालं आहे? अरे बोललो ना मी, बाबा मी ठीक आहे. कळत नाहीये का तुम्हाला? तुम्ही शांत व्हा. बाबा, तुम्ही शांत व्हा, चिडू नका आणि कुटुंबाची शपथ घेऊन सांगा का तुम्हाला काही नाही झाले. जजनी माणुसकीला धरून निर्णय दिला हाय. उद्यापर्यंतचा येळ हाय तुमच्याकडं, नाहीतर परवा माझ्या समध्या परिवाराला शिक्षा सुनावली जाईल. का सगळे माझ्या कुटुंबाच्या मागे पडलेले आहेत? का? या जिजाबाईला पण हेच पाहिजे. तिच्या हट्टापायी मी माझ्या पूर्ण कुटुंबाचा बळी देऊ? बोला, तू पण मला परिवाराची शपथ देतेस? माझा परिवार माझी पुंजी आहे, माझं सगळं काही आहे. जा, तुम्ही सगळे इथून जा. जा तुम्ही. बाबा सांभाळा हे बघा. बाबा, फक्त एकदा सांगा की तुम्हाला काय झालंय, मग कोणी काय बोलणार नाही तुम्हाला. डोक्यात खूप दुखत आहे. आत्मा दुखतीये, हृदयात असह्य पीडा आहेत. कळतच नाहीये की
या त्रासाला कसं सहन करू